आता आपण जातोय अंतिम फेरीच्या सामन्याकडे. 4 षटकांची मॅच. एका बाजूने ॲडमिन टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये थंडर स्ट्रायकर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव प्राप्त होईल. एका धावेने डावाचा श्रीगणेश झालाय. एक धाव धावपलकावरती. पुढचा बॉल अभिजित यांचा वाईड बॉल आहे. वाईड बॉलवरती 2 धावा प्राप्त होतील. एकूण 3 धावा धावपलकावरती आहेत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चांगली सुरुवात मिळाली थंडर स्ट्रायकर टीमला या सामन्यामध्ये. ज्यावेळेस इथे देखील एका धावेचा प्रयत्न आहे. विठ्ठल खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेले परंतु धाव प्राप्त झाली नाही. या डॉट बॉल असेल. 3 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल आक्रमण केलंय गणेश पाटील यांनी. धावा मिळतील 4. चौकार. अप्रतिम फटका गणेश पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पाटील ब्रँड हा चौकार आहे. 7 धावा धावपलकावरती. 7 विदाउट लॉस. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव अगदी आरामात कंप्लीट होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 विदाउट लॉस. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती. 9 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली या थंडर स्ट्रायकर टीमनं. ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न असेल परंतु धाव प्राप्त होणार नाही. आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 विदाउट लॉस. खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे आणि 9 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2ला इथून मात्र सुरुवात होईल. नाइन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. हा देखील फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. षटकार लगावला युगल यांनी. आवश्यकता होती या षटकाराची. 15 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 15. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. 16 रन्स. 16 धावा धावपलकावरती. सोळा धावा धावपलकावरती आहेत. वाईड बॉल अवांतर धाव. सतरा धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलाय षटकाराकरता. 6 धावा. गणेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल. धावपलकावरती धावा आहेत 24. धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक बॉल डॉट आलाय. इथे मात्र विकेट आली आहे. युगल बाद झालेत. चोवीस धावा धावपलकावरती आहेत. 24 लॉस ऑफ दी 1 विकेट. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 24 धावा धावपलकावरती. सागर नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवरती सागर आक्रमण करताय. षटकार ढोकलाय. 29 धावा धावपलकावरती आहेत. 30 लॉस ऑफ दी 1 विकेट. हेच सागर होते ज्यांनी एक बॉल 5 धाब्यांची आवश्यकता असताना षटकार ढोकला होता क्वालिफायर 1च्या मॅच मध्ये. आणि आता देखील पहिल्या बॉलवरती आल्या आक्रमण केलंय. षटकार ढोकलाय. 29 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती विठ्ठल. गणेश पाटील
हा व्हॉलीबॉल त्यावरती ठोकला षटकार. 36 धावा धावपलकावरती आहेत. 36. 36 धावा धावपलकावरती. मेगा फायनलची मॅच आहे आणि इथे मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत थंडर स्ट्रायकर टीमच्या वतीनं. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 36 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे विठ्ठल. आणि यावेळेस मात्र धावा मिळतील 4. चौकार आहे. अप्रतिम बॅटिंग. 40 धावा धावपलकावरती. 40 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट. या फायनल मध्ये गणेश पाटील यांची बॅट मात्र तळपली. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न धावबाद होऊ शकतात आणि कदाचित थ्रो केला नाही. फलंदाज बचावलेत. 41 धावा धावपलकावरती आहेत. 41. लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे बॅटिंग साठी सागर. हा बॉल मात्र आपण पाहिलं बॅट्समनला स्टेप आउट होताना पाहिलं होतं. लेंथ आपल्या बाजूने खेचली. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 41. लॉस ऑफ द 1 विकेट. 41 धावा धावपलकावरती आहे. आणखी एक धाव मिळेल आणि 42 धावा धावपलकावरती आहेत. 42. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 42 धावा धावपलकावरती. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहेत. 42 धावा धावपलकावरती. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. 42 धावा धावपलकावरती आहेत. 42. किती धावेंचं लक्ष असेल हे देखील चित्र पाहायचंय. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेल्या आहेत. थंडर स्ट्रायकर टीम थोडासा जास्त वेळ विसावा त्यांना मिळाला, आराम मिळाला आणि तदनंतर ते मैदानावरती उतरलेत. परंतु एका बाजूने लगातार मॅचेस खेळत आली आहे टीम ॲडमिन टायगर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. साईष्णू बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल कमालीचा आणि सागर या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीचीत झालेत. अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय आणि पहिल्याच बॉलवरती साईष्णू यांनी खूप मोठी सफलता अर्जित केली. सागर यांची मोठी विकेट मिळवली. नवीन फलंदाज सूरज मैदानावरती दाखल झालेत आणि रात्रीच्या संदीप प्रकाशामध्ये देखील सूरज यांना थोडंसं चमकावं लागेल. आता धावींची आवश्यकता आहे. 42 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती साईष्णू. पुढचा बॉल कमालीचा साईष्णू यांचा. आणखी एक डॉट बॉल. धावांना ब्रेक लावलाय साईष्णू यांनी या षटकामध्ये. 2 बॉल लगातार डॉट टाकलेत. त्यामध्ये एक सफलता आहे. चांगली गोलंदाजी करतायत साईष्णू. त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आणि यावेळेस मात्र फटका अप्रतिम. इथे एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 43. 43 धावा धावपलकावरती. गणेश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. 43 धावा धावपलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा साईष्णू. 43. थंडर स्ट्रायकर टीम 43 धाव्यांवरती पोहोचते. फुलर लेनचा बॉल. खराब क्षेत्ररक्षण. धावबाद होऊ शकतात. कदाचित ह्या एंडला थ्रो केला असता तर फलंदाज धावबाद झाले असते. बॉलिंग एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. 44 धावा धावपलकावरती आहेत. 44. अभिजित चूक करतायत. आणि इथे मात्र षटकार आलाय. 50 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली. 50 रन. लॉस ऑफ द 2 विकेट. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. सूरज यांच्या बॅटमधून षटकार आलाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 50 धावा धावपलकावरती आहेत. आणि शेवटच्या बॉलवरती एकच धाव असेल. 51 धावा धावपलकावरती आहेत. 52 धाव्यांचं टार्गेट असेल. ॲडमिन टायगर संघासमोर 52 धाव्यांचं लक्ष असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका. किरण सर नवीन बॉल तुमच्याकडे आहे जमा. तो बॉल मैदानामध्ये द्या. दिलेला आहे. जुने बॉल जमा करा पंच.
52 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 52 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. 24 बॉल मध्ये 52 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. नो बॉल, एक धाव तर प्राप्त झाली आहे. आता 24 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. क्लीन बोल्ड, विकेट. गणेश पाटील कमालीची गोलंदाजी करतायत आणि पहिली सफलता खूप लवकर आली आहे. ओमकार अगदी शून्यावरती बाद झालेत. एक धाव धावफलकावरती आहे. एक धाव धावफलकावरती आहे आणि नवीन फलंदाज बाबू मैदानावरती दाखल झालेत. बाबू यांच्याकडे क्षमता आहे, परंतु गणेश पाटील अप्रतिम कामगिरी. बॅटिंग करताना देखील अगदी शेवटपर्यंत मैदानावरती थांबले होते. अष्टपैलू कामगिरी गणेश पाटील यांची या सामन्यामध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेस झेल ड्रॉप झालाय आपण पाहतो. हवेत बॉल होता, बाबू यांना जीवनदान मिळालं. एक धाव प्राप्त होईल आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. अभिषेक बॅटिंगसाठी सज्ज होतील. 2 धावा धावफलकावरती आहेत. एक सफलता ऑलरेडी आली आहे. ओमकार अगदी शून्यावरती बाद झालेत. यावेळेस देखील पंचांकडे अपील आहे, चेक केलं जाईल. 2 पंच मला वाटतं नॉट आउट निर्णय आहे. वाईट बॉल आहे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील वाईट बॉल आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती. ग्रँड फिनाले या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळेल. प्रोफेक्स चॅम्पियन लीग. यावेळेस धाव इथे प्राप्त होणार नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक आहे. गणेश पाटील अप्रतिम कामगिरी करत आहेत. एकच धाव प्राप्त झाली आहे. सहा धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल 46 धावांची आवश्यकता आहे. बाबू आणि अभिजित या जोडीकडे क्षमता आहे, परंतु आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. असं म्हणतात ना, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरम बनाना सीख लो. हरना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. प्रयत्न करावे लागतील. मैदानावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे. 18 बॉल मध्ये धावांची आवश्यकता असेल ती 46. 18 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. सागर बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी बाबू. अपील तर खूप जोरदार झाली आहे. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय या ठिकाणी थंडर स्ट्रायकर टीमचा. या सामन्यामध्ये मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. एखाद दोन मोठे फटके जर आले तर बॅटिंग करणारी टीम देखील इथे पुनरागमन करू शकते. सुरेश भटांच्या खूप सुंदर ओळी आहेत. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेन मजला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते काही कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.
येतील वादळे खेटील तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना मिळून अडखळणे पावलांना पसंत नाही आणि यावेळेस मात्र आक्रमण केले बाबू यांनी चौकार तर आलाय 10 धावा धावपलकावरती आहेत 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ दी 1 विकेट सागर यांच्यावरती आक्रमण तर केले 10 धावा धावपलकावरती आवश्यकता होती या चौकाराची डॉट बॉल चौकाराचं प्रत्युत्तर देखील दिलंय डॉट बॉल देखील आलाय 10 धावा धावपलकावरती आहेत एक धाव असेल 11 धावा धावपलकावरती आहेत एक धाव घोषांकित असेल एक धाव घोषित आहे 11 धावा धावपलकावरती आहेत 11 12 धावा धावपलकावरती वाईट बॉल आलाय 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 12 धावा धावपलकावरती आहेत आक्रमण करण्याचा प्रयत्न एक धाव तर प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल 13 धावा धावपलकावरती आहेत 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 13 धावा धावपलकावरती आहेत कोणता संघ जिंकणार ॲडमिन टायगर किंवा थंडर स्ट्रायकर 14 बॉल मध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत एखादा मोठा फटका शोधावा लागेल ॲडमिन टायगर संघाला वाईट बॉल अवांतर धाव तर प्राप्त झाली आहे धावपलकावरती धावा आहेत 14 बॉल मध्ये 38 धाव्यांची आवश्यकता आहे झेल टिपला गेलाय आली आहे विकेट फलंदाज अभिषेक देखील बाद झालेत नवीन फलंदाज मयूर मैदानावरती दाखल झालेत वाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल 15 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 लॉस ऑफ दी 2 विकेट धाव घेतली नाहीये 2 षटकांचा खेळ संपलाय 15 धावा धावपलकावरती शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये अजून देखील 37 धाव्यांची गरज आहे ॲडमिन टायगर संघाला 12 बॉल 37 धावा इथे मात्र बनवाव्या लागतील टॉस त्यांनी जिंकला होता प्रथम क्षेत्ररक्षण का निवडलं हा प्रश्न खूप महत्वपूर्ण होता आणि 12 बॉल मध्ये 37 बनवायचे आहेत युगल बॉलिंग ट्रॅक वरती 12 बॉल 37 धाव्यांची आवश्यकता आहे अकरा बॉल मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत बॉलिंग ट्रॅक वरती युगल What a catch that is! गणेश पाटील अप्रतिम झेल टिपलाय आणि आली आहे सफलता विकेट पिन ड्रॉप सायलेन्स तुम्हाला डगआउट मध्ये पाहायला मिळेल ॲडमिन टायगर संघाच्या अप्रतिम कॅच आहे गणेश पाटील अप्रतिम कामगिरी या सामन्यामध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल लाजवाब पाहायला मिळालंय 10 बॉल मध्ये 37 धावा अजून देखील बनवायच्या आहेत अभिजित मैदानावरती दाखल झालेत 10 बॉल 37 बोलले रे बाबा काय लक्ष तुमच्याकडे यावेळेस मात्र वाईड बॉल आहे अवांतर धाव मिळेल 10 मध्ये 36 अजून देखील बनवायचे आहेत एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धाव आहे 17 9 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे 9 बॉल शिल्लक आहे 9 बॉल मध्ये 35 धावा अजून देखील बनवायचे आहेत आणखीन एक बॉल डॉट 8 बॉल मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे वाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल 8 बॉल मध्ये 34 धावा अजून देखील बनवायच्या आहेत 8 बॉल 34 धावा हे 2 बॉल महत्वाचे आहेत अभिजित यांना देखील माहिती आहे क्लीन बोर्ड विकेट आणखी एक विकेट आली आहे 7 बॉल मध्ये 34 धावा अजून देखील बनवायच्या आहेत विठ्ठल मैदानावरती दाखल होतील आणि ॲडमिन टायगर संघ खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एका मॅच मध्ये 83 धावा त्यांनी बनवल्या एका मॅच मध्ये 88 बनवल्या परंतु
फायनल मध्ये देखील पोहोचला ॲडमिन टायगरचा संघ, परंतु आता थोडासा शेवटच्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यावरती घेतलेला निर्णय चुकीचा होता की काय असं चित्र मात्र भासायला लागले. दोन्ही बॅटर इथे मात्र धाव घेण्यासाठी उत्सुक नाही आहेत आणि 6 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉलमध्ये 34 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. थंडर स्ट्रायकर संघानं खूप चांगली कामगिरी या सामन्यामध्ये केली. खास करून गणेश पाटील यांचं मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय लाजवाब आहे. शेवटचे 6 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. सागर बॉलिंग ट्रॅकवरती आणि आणखीन एक बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 34 बनवायच्यात. आता मात्र 5 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 34 धावा अजून देखील बनवायच्यात. नो बॉल आहे आणि नो +1 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 5 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सागर आहे. 4 बॉल 32 धावा अजून देखील बनवायच्यात. आता फलंदाज बाद झालेत. 3 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. प्रोफेक्स चॅम्पियन लीगचं चॅम्पियन कोण आहे हे 3 बॉल नंतर चित्र स्पष्ट होईल. 3 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 32 धावा अजून देखील बनवायच्यात. आणखीन एक सफलता, विकेट. 2 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. चॅम्पियन या स्पर्धेचा कोण असणार आहे हा प्रश्न आता सर्वांच्या ओठावरती आहे. प्रोपेक्स चॅम्पियन लीगचा चॅम्पियन कोण आहे? यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त होईल आणि शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. थंडर स्ट्रायकर चॅम्पियन या स्पर्धेचा, प्रोफेक्स चॅम्पियन लीगचा चॅम्पियन आहे थंडर स्ट्रायकर. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक.